नांदेड शहरात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सामाजिक संदेश देणारा शिवविवाह सोहळा उत्साहात संपन्न झालाय। शहरातील नवीन मुंडा परिसरात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमांतर्गत शिवविवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। रतन कदम आणि शिवानी इंगोले यांचा विवाह उपस्थित नागरिकांच्या साक्षीने आणि पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडलाय। लग्नामध्ये वायफळ खर्च न करता शिवरायांचे विचार आत्मसात करावे असं आवाहन यावेळी नवरदेव रतन कदम यांनी केलंय। आपल्या व्यापारामध्ये आम्ही खेडेगावातली दोन तरुण आहोत। तर आम्ही तरुणांना आदर्श यावा या उद्देशानं आम्ही लग्नात खर्च करू शकतो असतो, पण आपल्या राज्याच्या इतिहासामध्ये असं कुठे नव्हतं की लग्नामध्ये वायफळ खर्च करावा। महाराजांच्या पूर्ण मोहिमा या देखील असं काही कुठल्या मुहूर्त वगैरे काढल्या नव्हत्या। त्यानिमित्तानं आम्ही असा प्रयत्न केला 19 फेब्रुवारी आपल्या राज्य जयंती या निमित्तानं आपल्या नांदेडमध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम शिवविवाह समिती दरवर्षी राबवत असतो आणि यावर्षी योगायोगानं आमचं जमून आलं आणि आम्ही हा निर्णय घेतला की 19 फेब्रुवारीलाच आपलं लग्न करायचं। आम्ही दोघांनी एकच नवतर मंडळी संदेश देणार की असा वाईट न करता आपल्या महापौर जयंतीमध्ये किंवा एखाद्या सणामध्ये आपलं लग्न विवाह जो असतो तो संपन्न करू। माझं नाव शिवानी कैलास इंगोले, मी आता ग्रॅज्युएशन करत आहे आणि आज तुम्ही जन्मोत्सवानिमित्त लग्न केलं आहे, काय संदेश देणार? सगळ्यांना हे संदेश देणार की जास्त खर्च न करता आपण